आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरेची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. अरे या 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 हा एकदम मस्त स्वयंपाक केलाय मी तुमच्यासाठी. बस बस बसा बसा तुम्हाला वाढतो मी. बसा. हा चला फोटो करा. ए तू पण बस. ठेव दे. बस बस खा. सुरू करा सगळे. काय झालं? तुम्हाला कुणाला दारूचा वास नाही येत? दारूचा वास? या घरात दारूचा वास? कशाचा वास येतो? दारूचा. सत्या या घरात दारूचा वास कस काय? अहो मी नाही घेत तात्यासाहेब, तुम्हाला माहितीच आहे. नाही तुला विचारतो मी, कुणी आणली या घरात दारू? मी दारू कशी? अजिबात बोलायचं नाही. एक शब्द बोलायचं नाही अजिबात. कळतं मला माणूस थकतो दिवसभर काम करू. पेन किलर म्हणून घ्यावी इथून पुढे नाही. आता घ्यायची नाही. या घरात ही असली कृत्य चालणार नाही. जो झाला प्रकार त्याबद्दल मी तुमची माफी मागतो दोघांनी. अहो तात्यासाहेब तुम्ही कशाला माफी मागताय? घ्या जेवायला घ्या.
मेसेज? आम्ही दोघं ठीक आहोत, तात्यासाहेबाच्या घरी आहोत. सवे कवे दत्ताचा फोन आलता का तुम्हाला? नाही. इखोया टाकायच्या नो. मी एक त्याच्यावर चिडले होते. तुम्हाला काय झालं त्याला फोन करायला? लावा फोन लावा पटकन त्याला. थांब थांब, राहू दे. त्यानं नाही मला फोन केला तर मी तर कशाला करू त्याला फोन? लय आईपेक्षा मोठा लागून गेला वय. सवे कवे पोराला तर काही आईची किंमत नाही, म्हणून तर काल आलेल्या पोरीसाठी घराच्या बाहेर जाणं पसंत केलं त्यांनी. आणि बापानं तर काय कवाच लेकाची काळजी सोडली. काय औचित तर का तुम्ही केला असेल की तुमच्या लाडक्या सुनेला फोन, कशी हायस, बरी हायस का? तुम्ही ती दोघ जण आतल्या गाठीचे ही मला चांगलंच ठावाय. तुम्हाला जरी काय कळलं असेल का नाही तर तुम्ही काय मला सांगणार नाही. ती पोरगी काय परकीच आहे माझ्यासाठी, पण माझ्या लेखानं माझं मन दुखवलंय की तेव्हा मी बी माझा निर्णय बदलणार नाही. हे बघ माया, तुला जे काय करायचं होतं ते तू काल केलेलंस. आता त्या दोघांना जे काय करायचंय ते दोघं ठरवतील. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सध्या तात्यासाहेब एवढा लवकर उठतात? काल त्याने आपल्यासाठी स्वयंपाक केला, एवढं काय काय केलं, मला तर लाज वाटायला लागली. आता बी उठून नाश्ता करत असतील ना? एवढ्या मोठ्या माणसाला त्रास देण्यापेक्षा मीच जाऊन करते. हो थांबा, तुम्ही काय बी करायचं नाही. मग का तात्यासाहेबांना बनवायला सांगायचंय? त्यांना बी नाही करू देणार मी. काय नाश्त्याचं जे काय असेल ते मी बघतो, पण तुम्ही कशाला हात लावायचं नाही. अरे तो बसा, तुम्ही आराम करा. रत्ना, हे रत्ना, कुठे गेली काय माहिती. आमची मिश्रवली बाई पाहिली कुठे? नाही. रत्ना, हे रत्ना, रत्ने, कोणाच्या तरी घरात भांडायला गेले असेल. दुसऱ्याच्या घरी भांडू नको, जिथं असं तिथून ये. अय माझी आलिया भट, हे काय गुलाबी आयुष्य. तुझी मम्मी पाहिली कुठे? पप्पा तेच सांगतोय, तुमच्या बायको सकाळपासून मला बी नाही दिसली. टॉवल बी नाही ठेवलं. मी आंघोळीला गेलतो तर हे गुंडाळून यावं लागले. पप्पा तुमची बायको तुम्हाला सोडून गेली की काय? एवढं कुठे नशीब चांगलंय माझं. कॉंग्रॅच्युलेशन्स पप्पा, तुम्हाला वैतागून तुमची बायको गेली सोडून. मला वैतागून सोडून दे. काय बी काय बोलताय? आणि तिला एवढे मोठे उद्योग आहेत, गेले असेल कुठला तरी एक उद्योग करायला. आत्तोबा, आत्या खरंच घर सोडून गेली का? तुला आनंद होतोय का तुला दुःख होतंय? 6 महिने झाले तुझे एक्सप्रेशनच कळत नाहीत मला. अहो ही गुड न्यूजच एवढी मोठी आहे ना, नक्की काय होते तेच कळणं झाले. गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. गुड न्यूज तर माझ्याकडे हाय. काय सांगते रत्ने? तुला भाऊया ना. काय बी कसं बोलताय? गुड न्यूज तीच असते की? ती नाही गुड न्यूज, दुसरी आहे. काय झालं वंस? काय झालं सांगत्या की?
तो सत्या इथं लई टेंब्यानी सांगून गेला ना, मी मंजूला व्यवस्थित सांभाळीन. मग नेमकं काय झालं? नेमकं काय झालंय ती सांगते की तुला. काय टवकारून ऐक. ए छिपरे, तू तर पहिली आहे. सत्या आणि मंजीला त्या महामायेनी घराबाहेर हाकललं. काय वंश, तुम्ही खोटं बोलताय? तुम्ही काय बी बोलताय वंश? तू जे ऐकतेस ना तेच बोलते मी. सांगत होती मी तर माझं ऐकलं नाही, मलाच चुकीची ठरवली. आता भोगा कर्माची फळं भोगा. साखर खायला गेला, साखर खायला गेला. हे काय झालं वंश? तुम्ही ऐक ना, तू उगाच टेन्शन घेऊ नको. माझा काही ह्या बाईवर विश्वास नाही. मी आधी चौकशी करते, बघू आपण. चौकशी कर, चांगली चौकशी कर. त्या रत्नाकाठीची खबर कधीच चुकीची नसत्या, कळलं? काय रे, काय चाललंय? काय करतोस तू? हे ही सगळी कामं करायला इथं माणसं आहेत, पगारी येते. तू करायची गरज नाही अजिबात. इतक्या सकाळी कशाला उठलायस तू? तात्यासाहेब, तुम्हाला तर माहिती आहे मला पण लवकर उठायची सवय आहे. जरी सवय असली तरी इथे तुम्ही काम करायचं नाही. त्या घरात तुम्ही काम केलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? तात्यासाहेब, काल तुम्ही आमच्यासाठी एवढे केले, आज आम्ही थोडे केलं तर काय बिघडलं? काय बिघडलं? ऐक, तुम्ही दोघं या घरात तुम्ही दोघांनी अजिबात काम करायचं नाही. नाही म्हणजे नाही, शपथ द्या मला. या घरात असेपर्यंत आम्ही कुठलंही काम करणार नाही. निवांत राहू, खाऊ पिऊ, मजा करू, झोपू. या असल्या शब्दा बिब्दा आम्ही काय नाही घेणार. नाहीतर काय तात्यासाहेब, मी जर अशी शपथ दिली ना तर माझ्या हातचा टेस्टी ब्रेकफास्ट मिस कराल तुम्ही. त्यामुळे शपथविधी बाजूला राहू द्या आणि नाश्ता करायला बसा. नाही, हे ठीक नाही, ठीक नाही, अजिबात ठीक नाही. जाऊ दे अगं मम्मी, सोड की आता राग. अगं मम्मी, राग इस्तवासारखा असतोय. हातात धरून ठेवला तर आपल्याला चटकं बसतात. काय चटके बिटके बसत नसतात. मग काय तर मम्मी किती दुखावल्यात ते दिसत नाही का तुला? ए बदकांनो, तुम्ही इस्तवाला हवा देऊन भडकावू नका. अरे मम्मीला शांत करा सोडून तुम्ही जागीत तेल ओतताय वे अजून. काही आगीत तेल बिल होतच नाहीत त्या. म्हणजे मम्मीच्या मनाचा विचार करतायत तर त्यात कुठं चुकलं त्यांचं? मला माहितीये तुला मम्मीच्या मनाची किती काळजी आहे ती. मम्मी, अगं असं वागणं बरोबर नाही वाटत. ऐक माझं, आपण मम्मी, बलमा, काय कळलं का सत्यादादा वहिनींबद्दल? होय,
आणि तात्यासाहेबांनी मला रागाने विचारलं. तात्यासाहेबांसोबत मी खोटं बोलू शकत नाही, त्यामुळे जे काय घडलं ते मी खरं खरं सांगितलं मम्मी. काय? हो. तात्यासाहेब स्वतः आलं, ते दोघांना स्वतःच्या घरी घेऊन गेलेत. सत्या आणि मंजू वहिनी कालपासून त्यांच्याच घरी आहेत. म्हणजे तात्यासाहेबांना कळलं का सगळं? मम्मी कशा वागल्यात ते काय कळायचं राहणार आहे होय मम्मी? तात्यासाहेबांनी अजिबात आवडलेलं नाही. काय? बरंच. मम्मी, तू तात्यासाहेबांना जाऊन भेट, त्यांचा राग शांत कर. आता मम्मी कुठलं तोंड घेऊन जाणार आणि बोलणार? अरे जयदे, काय बी झालं तरी तात्यासाहेबांच्या मनात मम्मी बद्दल आदर आहे. हा म्हणजे मम्मी, मंजू वहिनींमुळे ना सुरवे घरानं आणि तात्यासाहेबांच्या मधले संबंध खराब व्हायचे नको असतील ना, तर मला तर वाटतं तुम्ही जायला हवं. पॉइंट आहे मम्मी. मम्मी, आता विचार करून काय उपयोग आहे का? तो विचार आधीच करायला पाहिजे होता. आता जा तू. होय, यांनी भेटून आता काय काय करावं लागणार आहे काय माहिती. बलम्या, तू जा, मी येतेच. चवदार, स्वादिष्ट एकदम. मंजू, तुला एकदम सुगरण नवरा मिळाला बघ. वा, कौतुक कौतुक, केवळ कौतुक. वय सत्याच्या हाताला मात्र चव आहे बर का. म्हणजे त्याच्या हातची अगदी चटणी भाकर जरी दिली ना तरी टेस्टी लागते. कॉलेजला असताना शिकलाय ना ते. होय, MBA ला होतो तेव्हा बॅचलर लाईफ होती ना, त्यामुळे सगळं स्वतःच करायला लागायचं. तेव्हा मग इंटरनेटवर बघून शिकलो. सगळ्या पोरांना तर माझ्याच हातचं जेवण आवडायचं. तात्यासाहेब, सत्याची मम्मी आली. ठीक या. काय काम काढलं आमच्याकडे मायाबाई? ते मी ह्या दोघांना न्यायला आले होते. मंजू माझी मुलगी आहे असं सांगून सुद्धा तुम्ही असं वागला तिच्याशी? पुन्हा तुम्ही असं वागणार नाही त्याची काय खात्री आहे? अजिबात त्या दोघांना पाठवत नाही मी तुमच्याकडे. ते मी चुकून बोलले तात्यासाहेब, रागाच्या भरात. रागाच्या भरात? त्या पुरीच्या मनाला काय वाटलं असेल याचा काय विचार केला तुम्ही? माझी मुलगी मला जड नाहीये, राहील इकडेच. तात्यासाहेब, प्लीज प्लीज त्यांना घरी पाठवा. पाहिजे तर मी मंजिरीची माफी मागते. मागा माग. मंजिरी, मी हात जोडून. हा मम्मी साहेब, अहो काय करताय? आमचा काही सुद्धा राग नाही तुमच्यावर. काय बोलतोयस मंजू? त्यांनी घराच्या बाहेर काढले तुम्हाला.
आकलून दिले तुम्हा दोघांना. तात्यासाहेब, अहो रागाच्या भरात माणूस काय बी बोलतोय. पण त्या मनानं लई चांगले आहेत. बरोबर आहे तात्यासाहेब. अहो शेवटी आई आहे माझी ती. रागाच्या भरात बोलून गेली, पण आता शोधत आलीच नव. बघितलं मायाबाई, बघितलं एवढं सगळं होऊन सुद्धा इतकासा सुद्धा राग नाही तुमच्याबद्दल त्यांच्या मनात. कधी कधी लहानच मोठ्या लोकांना शिकवतात हेच खरं. म्हणजे पुन्हा तुमच्याकडून अशी चूक होणार नाही असं गृहीत धरतो आणि त्यांना जायला परवानगी देतो. थँक्यू तात्यासाहेब. आणि तुम्ही दोघं छोट्या मोठ्या कारणावरून घर सोडून निघून गेला तर माझं नाव तात्यासाहेब मोहिते आहे. होय. या तुम्ही. तात्यासाहेब, बस 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 आहे आशीर्वाद आहे. जा सांभाळून जा.